उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये मागील तासभरांपासून सध्या बैठक सुरू आहे। सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे। सिल्वर ओक वरती मागील 1 तासांपासून ही बैठक सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती आता समोर येते। आधी ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत देण्यात आलेले होते, मात्र आता पवारांशी सध्या ठाकरेंची चर्चा सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भव्यानं एकत्र लढवण्याबाबत पवारांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत देखील सिल्वर ओकवरील या बैठकीत उपस्थित आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि रोहित पवार देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, सिल्वर ओकवरती मागील 1 तासापासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खलबतं सुरू आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मविया एकत्र लढणार का, याबाबतच्या या चर्चा आहेत अशी माहिती मिळते। या अगोदर उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला होता। सध्या काय चाललंय या बैठकीमध्ये? प्रथमेश, अवघ्या काही मिनिटांपूर्वीच ही बैठक संपलेली आहे। 1.5 तासाहून अधिक काळ ही बैठक चालू होती। या बैठकीत उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपलेली आहे। मागील 1 तासांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये सिल्वर ओक या निवासस्थानी खलबतं झालेली आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याची माहिती मिळते। या दोन्ही नेत्यांमधील बैठक आता संपलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, बैठक संपलेली आहे, या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे? प्रथमेश, आपण पाहिलं असेल तर 1.5 तासाहून अधिक काळ ही बैठक झाली। या बैठकीत खरं तर महत्त्वाचे 2 मुद्दे होते। ते म्हणजे पहिला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कशा प्रकारे काम करायचं, काय रणनीती असेल, या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यात आली। आपण पाहिलं असेल तर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव होता आणि या कारणास्तव ही बैठक खूप महत्त्वाची मानली जाते। कोणत्याही क्षणी म्हणजे येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये महानगरपालिका निवडणुका लागतील, इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील आणि या निवडणुकींमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार की स्वबळावर निवडणूक लढवणार हे देखील स्पष्ट होणार आहे। मात्र त्याआधी ही बैठक म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची ही बैठक खूप महत्त्वपूर्ण मानली जाते। त्याचबरोबर संतोष देशमुख असेल, त्यांच्या हत्येनंतर जो जनआक्रोश यात्रा निघाली आहे, ती यात्रा मुंबईत देखील शनिवारी येणार आहे। या यात्रेत महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार आहे, महाविकास आघाडीकडून नेमकं या जनआक्रोश यात्रेला कोण कोण नेते जातील, कोण कोण नेते सहभागी होतील, या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली याची माहिती सूत्रांकडून भेटत आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकां आपण पाहिलं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्या पदाधिकारी असतील, शाखाप्रमुख असतील, यांच्या बैठका झाल्या। यावेळी सगळ्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचे उद्धव ठाकरे यांना आपलं मत मांडलं होतं आणि या अनुषंगाने संजय राऊत यांनी देखील अशी प्रतिक्रिया दिली होती की स्वबळावर निवडणुका लढवायच्या। मात्र आज आपण पाहिलं असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा प्रकारे लढवल्या जातील या संदर्भात रणनीती देखील आखण्यात आली होती आणि या संदर्भात चर्चा देखील करण्यात आली आहे। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।